महाडमध्ये चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचा तीव्र निषेध, जोरदार निदर्शने। महेंद्र दळवी यांच्यासमोर नोटांचं बंडल असल्याचा व्हिडिओ नुकताच ताजा असताना आता शिंदे सेनेतील मंत्री आमदार भरत गोगावले यांच्या नोटांसोबतचा कथित व्हिडिओ व्हायरल होतोय। त्यामध्ये मंत्री भरत गोगावले मोठ्या रकमेसह दिसतायत। मंत्री गोगावले यांच्यासमोर मोठ्या प्रमाणात नोटांचं बंडल असल्याचा व्हिडिओ शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी व्हिडिओ व्हायरल केल्याने रायगड जिल्ह्यात चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात सर्वत्र निषेध व्यक्त होतोय। महाड छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निषेधार्थ आंदोलन करत जोडे मारो आंदोलन केले। त्यावेळी शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते, तसेच मोठ्या संख्येने पोलीस फौजफाटा देखील तैनात ठेवण्यात आला होता। एकंदरीत शेकाप पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांनी विचित्रपणे ज्या पद्धतीने नामदार भरत गोगावलेंवरती जे बेताल वक्तव्य केलेलं आहे त्याचा पहिल्यांदा शिवसेना पक्षाच्या वतीने मी जाहीरपणे निषेध करते। आज बघितलं तर शेकाप पक्ष हा रायगड जिल्ह्यामध्ये संपुष्टात आलेला पक्ष आहे आणि मग कुठेतरी केलेला हा केविलवाणा जो प्रयत्न आहे, म्हणजे आज नामदार भरत गोगावले यांची आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक ओळख म्हटली तर आज गोरगरिबांचा नेता आणि कष्टकरी दिनदुबळ्यांचा नेता म्हणून आज त्यांची ओळख आहे। आणि मग ते कुठेतरी आता आज झालेला विधानसभेला असणारा जो काही पराभव आहे किंवा इतर काही गोष्टी आहेत की आज पक्षाला लागलेली गळती आहे, या सगळ्या गोष्टी समोर दिसल्यामुळे केवळ आपला पक्ष वाचवण्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतोय। तर मला असं वाटतं त्यांनी जाहीरपणे आज जो व्हिडिओ प्रसारित झालेला आहे प्रसार माध्यमांसमोर, ते एकंदरीत बघताना असं वाटतंय की हा फेक व्हिडिओ आहे। म्हणजे आता पावली साहेबांनी सुद्धा सांगितलं की नामदार भरत गोगावले यांचं एक निशाणी आहे की त्यांच्या हातामध्ये एक ब्रेसलेट असतात। तर मला वाटतं व्हिडिओ बनवताना सुद्धा आपण काय बनवतो हे लक्षात घेतलं पाहिजे। एखाद्या लहान मुलाला सुद्धा कळेल तो व्हिडिओ कसा फेक आहे, आणि म्हणून मला वाटतं त्यांनी जाहीरपणे या सगळ्या गोष्टीची माफी मागावी, नाहीतर मग अब्रू नुकसानीच्या दावेला सामोरं जावं। आपल्या सर्वांना माहिती आहे की रडीचा डाव सुरू झालेला आहे। काल ज्या पद्धतीने नामदार भरत गोगावले यांची जी व्हिडिओ व्हायरल केली गेली, म्हणजे लहान मुलाला पण कळल, पण ती ज्या माणसांनी व्हिडिओ व्हायरल केली त्यांनी ती नीट बघावी। तरी ती व्हिडिओ व्हायरल करताना भरत गोगावलेंची मुळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी ओळख आहे ती ओळख काय की त्यांच्या हातातलं सोन्याचं कडक। अनेक टीव्ही चॅनलनी त्या बाबतीत त्यांना विचारलं, त्याच्या जागी काल रुद्राक्षाची माळ आली, पण ती रुद्राक्षाची येऊ दे, म्हणजे जो कोण करणार आहे त्याला इतक्या साध्या साध्या गोष्टी माहिती नाहीत। ज्या वेळेला तो व्हिडिओचा शेवट झाला, क्लिअर कट तो लहान पोरगा दिसतोय त्याच्यात। म्हणजे तुम्ही एखाद्याच्या बद्दल इतकी वाईट पद्धतीने बदनामी करायची, हा निश्चितपणे निंदनीय नाही। याच्यावरती मी माझं नामदारांशी बोलणं झालंय की त्यांच्यावरती आबरू नुकसानीचा दावा आम्ही निश्चितपणे काढणार आहोत, कारण अशा खोट्या पद्धतीच्या तक्रारी करून काय मिळवणार? हे पूर्णपणे चुकीचं आणि खोटं काम चालू आहे। याचा अर्थ विरोधकांकडे काय आता हत्यार राहिलेली नाही।